तर काल आम्ही म्हणलो होतं की आजपासून आम्ही म्हणजे व्हिडिओ टाकायचं बंद करणार आहे. तर शेवटी मी निर्णय घेतलाच आहे. अजून जे काय होणार आहे ना हे सगळं तुमच्या मनासारखं होणार आहे. कारण तर इथून पुढं मी त्या गोष्टीकडे म्हणजे असं लक्ष नाही देणार आहे. तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला म्हणलं होतं की आम्हाला जी वाईट कमेंट करतात ना ती मोजून 7-8 जणच आहेत. अजून आज मी त्यांची नावं पण घेतोय. आता आपण काल जो व्हिडिओ टाकला होता त्याला भरपूर चांगल्या कमेंट आल्या. अजून त्यातल्या निगेटिव्ह कमेंट मी तुम्हाला आत्ता सध्या वाचून दाखवतो. ही कोण आहे? मीनाक्षी कोळेकर 3352. तर हिने काय कमेंट केली, कशाला टाकतो रे व्हिडिओ, काय शिकण्यासारखं आहे, रडले सगळे, काय डोके आहेत तुम्हाला, नका काढू व्हिडिओ. जर का तुम्हाला त्रास होत असेल ना तर नाही बघितलं तर चालतंय. काय म्हणजे आमच्या व्हिडिओमधनं काही शिकण्यासारखं नाही ना तर कशाला बघता तुम्ही व्हिडिओ. मी काय तुम्हाला म्हणजे निमंत्रण दिलं का, काही इन्व्हिटेशन दिलं किंवा या आमचं व्हिडिओ बघायला म्हणून? व्हिडिओ बघा म्हणून आहे का नाही अजूनपर्यंत म्हणजे काय तुम्हाला मी काय फोर्स नाही केलं. जर का तुम्हाला माझे व्हिडिओ वाईट वाटतात तर बघू नका. विनाकारण इथं फालतूमध्ये कमेंटमध्ये येऊन काय पण फालतू बोलायची काय गरज आहे? हे असले दलिंद्री लोक असतात मोजून 5-6 लोक जे वाईट कमेंट करतात आणि दुसऱ्यांना निगेटिव्ह फील करतात. म्हणजे महाराष्ट्रात मराठी माणूस पुढे जातोय, यांना बघवत नाही. हे असतात म्हणजे काय काय जण असते ती फेक अकाउंट काढते, ती निगेटिव्ह करण्याचा प्रयत्न करते. अजून आलेत व्हिडिओ कमेंट. ही कोण आहे? दुर्गा गावी 10-30. कष्ट करा, व्हिडिओ टाकत बसू नका, भगवंताच्या नाव घ्या, कष्ट करा, व्हिडिओ बंद करा. आता कष्ट करा, कष्ट आमचं स्ट्रगल तुम्हाला माहिती आहे का? आम्ही काय कष्ट करतोय ती अजून त्या सगळ्या गोष्टीतनं टाइम काढून मी व्हिडिओ काढतोय. कष्ट म्हणजे सगळ्यांच्या नशीब, म्हणजे आयुष्यामध्ये स्ट्रगल ही गोष्ट आहेच. म्हणजे प्रत्येकाला काय असं सगळं काय सोपं नाही भेटत. म्हणजे आता आम्ही व्हिडिओ टाकले, आम्हाला लगेच त्याच्यातूनच इन्कम आहे असं नसतं ना. आमच्या अजून ही तुमची जी तुमचा म्हणजे जिथपर्यंत तुमचं डोकं चालतंय ना त्याच्या पुढे पण जरा बघा की बाबा माणसाचं काहीतरी स्ट्रगल असतं. ह्या गोष्टी तुम्हाला माहित नाही ती. त्याच्यामुळे असं घरात बसून डिरीवर हात ठेवून कसल्या पण कमेंट करत जाऊ नका वाईट. जरा समोरच्या माणसांचं पण बघत जावं. पण तुम्हाला कमेंट करताना असं म्हणजे काय वाटत नाही का आपण एखाद्याबद्दल इतकं वाईट बोलतोय? हा, तोंडावर असं कोणाला काय बोलायचं म्हटलं की टेन्शन येतं, कोणाचं मन दुखतंय. टाकून दिलेले लोक असतात काय अवघड आहे. त्यांच्या घरात त्यांना म्हणजे आई बाप त्यांची विचारत असते, कोण त्यांना किंमत देत नाही. हे अशी लोक या असं इथे येऊन फालतूचा हे करतात. म्हणजे नवऱ्याचं डिप्रेशन असो किंवा घरातले कोण बोललेलं असो, हे डिप्रेशन त्यांनी इथं करतात कमेंट बॉक्समध्ये. अजून आहेत, अजून लय जण. हे विशाल जाधव S5K 7K. असल्या गोष्ट टाकत नाही, दवाखान्याचे पैसे काढायला टाकत असतील, फालतू काय टाकू नकोस. दवाखान्याचे पैसे मी असं पण काढू शकतो. आरोच्या टायमिंगला पण आम्ही व्हिडिओ काढून टाकायला पाहिजे नव्हते. हा, जर का मला दवाखान्याचे पैसे काढायचे असते ना तर मी आरोच्या टायमिंगला डिलिव्हरीची व्हिडिओ टाकली असती. पण मला तसल्या गोष्टी नाही करायला जमत. अजून माझं एक बॉन्डिंग झालं युट्यूब फॅमिली सोबत, त्याच्यामुळे मी व्हिडिओ टाकतोय. जर का तुला काय अडचण असेल ना तर काय बघू नको व्हिडिओ. म्हणजे कसं आहे ना, सगळं म्हणजे चांगलं बोलून बघितलं. प्रत्येकाला आम्ही असं विचार करतो की कोणाला नकोच उत्तर द्यायला, कोण काय बोलते जाऊ दे, आम्ही दुर्लक्ष करत होतो. पण आता लय ओव्हर व्हायला लागले. अजून एक आहे मीना खाळगे का खाळगे म्हणून काहीतरी. कचा बांधता, रोज नुसती कटकट करता, कशाला रिकाम टेकड्या पण करता, नका काढू व्हिडिओ, फक्त कटकट करता, संसार नाटक नको करू, लोकांना तमाशा नका दाखवू, बस एवढंच करा. मेन तर आम्ही भांडण करत नाही, बघतच नसते ना व्हिडिओ. हा, मेन तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघतच नाही. अजून विषय आम्ही भांडण करतच नाहीत. आधी व्हिडिओ नीट बघा जाऊन आणि मग कमेंट करा. घरात बसलं असं म्हणजे काय पण कमेंट टाकली, तुम्हाला कमेंट टाकता तरी येते का नीट? म्हणजे ती काय लिहिली ती तर नीट वाचा. असं तोंडानं बोलून काय पण कमेंट टाकत जाऊ नका. उचलली जीभ लावली टाळायला असल्या गोष्टी करत जाऊ नका. अजून कोण आहे? रोहिणी चांगण 2157.
बंद करून टाक व्हिडिओ काढायचं. काय घेण्यासाठी आहे चांगला विचार केला, बंद करायचा निर्णय घेतला. तुमच्यासारखी फालतू लोक आहेत, त्याच्यामुळे म्हणजे त्यामुळे तुम्ही वाईट कमेंट करताय. कारण तर तुम्ही जे म्हणताय मी व्हिडिओ बंद करायचा निर्णय केला, म्हणजे मी व्हिडिओ बंद करणार आहे, मी ती निर्णय चांगला घेतला, तर तुमच्या माहिती करता सांगू का, हे फक्त असे 6 ते 7च लोक आहेत जे आपल्याला वाईट कमेंट करते. अजून एक जण आहे आवी म्हणून आहे, नका काढू व्हिडिओ, तुमचं काय आदर्श घेणारे लोक नाटक चालले सर्व हे तुमचं 2 दिवस तोंड चांगलं, 2 दिवस इमोशनल नका काढू, आराम करा, घरातच डिलिव्हरीकडे लक्ष द्या, मूळ झाल्यावर सरप्राईज द्या लोकांना. भाऊ ती तर गोष्ट करणारच आहे मी. अजून आमच्या व्हिडिओमधनं काय आदर्श घेण्यासारखं नाही ना, तर नको बघू भाऊ व्हिडिओ. काय मी काय तुला म्हणजे आमंत्रण नाही दिलं, तुझ्या घरी मी काय पत्रिका घेऊन नाही आलो की बाबा माझा व्हिडिओ बघ, माझा व्हिडिओ बघ, तू इथं आलाय कमेंट बॉक्समध्ये हागलाय, ह्या गोष्टी नको करू. तू तुझ्या घरातच बस, तुझ्या घरात बसून तुला दुसरं ज्याचा व्हिडिओ आवडतात त्याचा व्हिडिओ बघ. तुला मी काही इन्व्हिटेशन नाही दिलं माझा व्हिडिओ बघ. अजून मी हे व्हिडिओ करतोय ना, मी माझ्या युट्यूब फॅमिलीसाठी करतोय, जेणेकरून आता एवढी सगळ्या गोष्टी म्हणजे वाईट कमेंट वाचून दाखवल्या, आता तुम्हाला चांगल्या कमेंट पण वाचून दाखवतो. जे लोक म्हणजे आपल्याबद्दल चांगला विचार करते ते अजून मी त्यांच्यासाठी व्हिडिओ काढणार आहे, ना की तुमच्यासाठी. ज्यांना माझे व्हिडिओ आवडतात, म्हणजे ज्यांना असं म्हणजे जे आमच्यासोबत फॅमिलीसारखं जुडलेत ना, मी फक्त त्यांच्यासाठी व्हिडिओ करतोय. हे अशी वाईट कमेंट करणारी फक्त 5-6 लोक आहेत, मोजून 5-6 लोक आहेत. आम्ही त्यांना खरं तर पहिल्यापासूनच इग्नोर करतो. आता तुम्हाला कमेंट सगळ्या वाचून दाखवतो. स्वामी समर्थ कृपा 21, तर ह्यांनी कमेंट काय केली, अरे दादा तुमचा व्हिडिओ छान असतात, पण ऋतुताई तुम्ही दोघे नोट राहावा, म्हणजे लोकांना बोलायला जागाच नाही राहणार. आणि स्वामी समर्थ ब्लेस यू, टेन्शन नका घेऊ, लोकांना इग्नोर नेहमी म्हणायचं आणि पुढे चाला. त्यांनी मध्ये म्हणजे लोकांकडे लक्ष देऊ नका, तुम्ही पुढे चला. तर खरंच तुमचं मनापासून आभार. तुम्ही म्हणजे एवढी चांगली कमेंट करताय, अजून तुमच्यामुळेच आम्ही व्हिडिओ टाकतोय. आणि बस मला म्हणजे जी वाईट कमेंट करते ना, मला त्यांच्यासोबत कोणासोबत घेणं देणं नाही. अजून आहेत आरती चावड म्हणून, मी तर रोज तुमच्या व्हिडिओची वाट बघत असते. तर थँक्यू, मनापासून धन्यवाद तुमचं. लव शिंदे, दादा ताई टेन्शन घेऊ नका, लोक काय पण बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, खुश राहत आहे दादा. तर खरंच मनापासून तुमचा आभार. तुम्ही म्हणजे तुम्ही मोटिवेट करताय म्हणून आम्ही व्हिडिओ काढतोय. परत नंतर सुमित्रा बिरादर, तर यांनी आपलं म्हणजे पहिल्यापासून ऋतू जेव्हापासून तू दवाखान्यात ना, तेव्हापासून त्यांनी तुझ्यासाठी प्रार्थना करते. अजून प्रसाद दादा, ऋतू दिदी तुम्ही खूप छान व्हिडिओ काढता, माझी इच्छा आहे की तुम्ही असंच व्हिडिओ काढा आणि व्हिडिओ काढा, खूप छान प्रगती करा, ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि खूप पुढे जा. तर हे असं फॅमिलीसारखे प्रेम देणारे कमेंट करणारे माणसं आहेत, त्यांच्यामुळे आम्ही व्हिडिओ काढतोय. अजून जी मी निर्णय घेतला होता ना, ती मी एकदम चुकीचा निर्णय घेतला होता की मी काय फालतू लोकांपाय 5-6 जणांपायी ह्या 5-7 लोकांमुळे मी व्हिडिओ बंद करायचा निर्णय एकदम चुकीचा घेतला होता. कारण तर एवढी चांगली लोक आहेत, एवढी चांगली लोक मला कमेंट करते ती. काय जण तर वाट बघतात आमच्या व्हिडिओची, आणि जर ही सगळं खोटं वाटत असेल ना, तर आमच्या कमेंट बॉक्स आणि वाचा. दादा आणि ताई तुम्ही रोज व्हिडिओ बनवता, तुमचे व्हिडिओ खूप आवडतात, लोकांकडे लक्ष देऊ नका, लोक असंच बोलतात, आरू आवडते आम्हाला. तर यांचं नाव काय आहे, सानिया 4436. तर खरंच तुमचं मनापासून ही सगळी आपल्या लाईव्हवर पण येतात. अजून ह्या पब्लिकचं आपल्यावर प्रेम इतकं आहे ना की बोलायचं काम नाही. अशा भरपूर कमेंट आहेत की जे मी आता नाही वाचू शकत, तर ज्यांच्या कोणा कमेंट मी वाचले नसतील तर त्यांना मनापासून सॉरी. कारण तर काय माहिती आहे मित्रांनो, सगळ्या कमेंट पूर्ण वाचायचं म्हणलं तर खूप वेळ जाते. तर आपल्याला मला फक्त माझा निर्णय सांगायचा होता की मी जो निर्णय घेतला ना, ती खूप चुकीचा निर्णय घेतलाय व्हिडिओ बंद करायचा. अजून इथून पुढं मी ही जी फालतू लोक आहेत ना, कमेंट करतात ना, मी त्या लोकांकडे न लक्ष द्यायचा, आपली व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेवणार आहे. तर इग्नोरच करायचं. हा, इग्नोर करा. अजून तरी पण ज्यांच्या कोणा कमेंट वाचायला राहील त्यांची सगळ्यांची आता कमेंट पटापट वाचूया. आता छाया इंगे म्हणून आहेत 4433, अरे ती लहान आहे, कशाला लोक काय काय बोलतात. तर आरूबद्दल त्यांनी कमेंट केली. आता पूजा माटे, प्रसाद दादा आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये काही लोक ड्रामेबाज पण आहेत, ते स्वतःच्या घरी नाटक करतात म्हणून त्यांना चांगलं काही बघवत नाही, म्हणून
त्यांना तुम्ही खरं आणि चांगलं दाखवलेलं पण त्यांना नाटकच दिसतं. ही बरोबर हे तुम्ही खरंच बरोबर बोललाय. अरे पण पूजा कांबळे, वाईट वाटून घेऊ नका. अशा लोकांचा मनावर नाही घ्यायचं, व्हिडिओ बनवत राहायचं. तर खरंच तुमचं मनापासून धन्यवाद. तर ह्या फीडला म्हणजे अजून कमेंट दिसत नाही ती. माधुरी निकम, ऋतू आणि दादा त्यांच्याकडे लक्ष नका देऊ, लोक नाव ठेवत असतात. तर खरंच आहे, ही गोष्ट खरीच आहे. पण गोष्ट खरी. व्हिडिओ काढत जा, छान असतात. अश्विनी संदीप तिलेकर, प्रज्ञा काटे, व्हिडिओ छान आहेत, थँक्यू. तर मनापासून धन्यवाद तुमचं. अंबिका इंगोले, ताई तुम्ही चांगलं काम करताना दाखवत जा, म्हणजे तुम्हाला वाईट कमेंट करणार नाही कोण. हो, इथून पुढे प्रयत्न करेन. अजून इथनं पुढे म्हणजे आमची असं आम्ही भांडण करणारच नाही, आम्ही भांडण बंदच करून टाकलेली. दीपाली कोकाटे, नाही आवडत. आली इथं बरं बॅड कमेंट. नाही आवडत तर नका बघू, काय मग आम्ही काय तुम्हाला फोर्स नाही केलं. ऋतू शेवळे, असं चांगलं चिन्ह केलंय म्हणजे तिने हसलेलं. मयुरी पैलवान, ऋतू तू व्हिडिओ बंद नको करू, चालू ठेवा. माझी मुलगी आरूचा व्हिडिओ बघायला मला मागं लागते. म्हणजे त्यांच्या मुलीचं पण नाव आरू आहे आणि त्यांना पण व्हिडिओ बघायला आपले आवडतात. शिवाजी हिरोले, दादा ताई टेन्शन घेऊ नका, लोक काय पण बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, खुश राहा दादा ताई. तर मी तुमच्यामुळे, ह्या सर्वांमुळे, मी जो माझा निर्णय घेतला होता ना व्हिडिओ बंद करायचा, तो मी व्हिडिओ बंद करायचा चुकीचा निर्णय घेतला होता. तर कारण तर आपली एवढी मोठी युट्यूब फॅमिली आहे, अजून काय 5-6 लोक, मोजून 5-6 लोक आहेत ती. तुम्हाला मी आता दाखवलंच, मी त्यांना थंबनेलवर पण त्यांचं फूट टाकणार आहे. कारण तर अशा लोकांना आदल घडली पाहिजे किंवा परत त्यांनी वाईट कमेंट केलं नाही पाहिजे. अजून ही जी 5-6 लोक आहेत ना, सगळे युट्यूबर आहेत ना, त्यांना सगळ्यांना ही वाईट कमेंट करते, ही फालतू लोक. तर मला त्यांना एवढं सांगायचं की कुणाला वाईट कमेंट करू नका. जर का तुम्हाला कुणाला चांगलं बोलता येत नसेल ना, तर वाईट बोलून त्यांचं मन दुखवू नका. एवढं मला फक्त तुम्हाला बोलायचं.